Welcome student, today's e-learning section of 7th standard science. Topic number 2, plant structure and their function. In this topic we are going to see about the different parts of plant and their function. In this first part we are going to see about the root, parts of root, function of root and their types of root in this part. So before starting our lecture, please subscribe our channel. So student, in this topic we are going to see about the plant structure. Plants having different parts, plants having roots, plants having stem, plants having flower, plants having fruit, leaf. All the structure of plant we are going to see in this topic. So let's start the first part. Let's recall. Question first. What helps us to easily identify plant around us? मग आपल्या सभोवताली असणारे विविध प्रकारचे जे काही प्लांट आहेत यांना आपण कसं ओळखू शकतो? तर आपण त्या प्लांट्सला ओळखण्यासाठी आपण त्यांचे वेगवेगळे पार्ट्स पाहतो. प्लांट्स मध्ये काय असतात? रूट पाहतो आपण, स्टेम असतं, बरोबर आहे. पुन्हा काय असतं? झाड सुद्धा असतं ना, म्हणजे ज्याला पानं वगैरे असतात, फुलं असतात, तेही आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे यावरून आपण प्लांट सहजरित्या ओळखू शकतो. सेकंड क्वेश्चन, विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट? आणि प्लांटचे पार्ट्स कोणते आहेत हे तर आपण लहानपणीपासून पाहतो. सगळ्यात जमिनीमध्ये खाली रूट असतात, त्यावरती स्टेम असतं, त्यावर ब्रांचेस असतात, बरोबर आहे. ब्रांचेसवर काय असतात? लीफ असतात. ब्रांचेसवर कधी कधी आपल्याला फ्लावर पाहायला मिळतात, तर कधी फ्रूट सुद्धा पाहायला मिळतात. दीज ऑल आर द डिफरंट पार्ट्स ऑफ द प्लांट. तर आणखीन जास्तीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे प्लांटच्या पार्टचा, तर त्यासाठी आपण काय करूया? लेक्चर सुरू करूया. So let's start from the root. The first point is the root. Root म्हणजे काय? मूळ. यासाठी आपल्याला एक पॉइंट पाहिजे. Try this. Keep a moistened ball of a crumbled paper in a conical flask. Place some soaked mothbean gram seed in a flask between the paper and the glass wall. Observe and note the changes in the seed into 2 or 3 days. काय करा? एक कोनिकल फ्लास्क घ्या. त्या कोनिकल फ्लास्कमध्ये एक ओला कागद टाका. काय टाकायचं आहे? आपल्याला एक ओला कागद घ्यायचा आहे आणि त्या ओल्या कागदावर काय करायचे आहेत? काही आपल्याला मॉइश्चर म्हणजे जे काही मॉथबीन आहेत, ज्याला मॉथबीन म्हणून, मॉथबीन म्हणजे काय? मटकीच्या बिया घेऊ शकतो, ग्राम सीड घेऊ शकतो आणि त्या काय करा? त्या कागदावर टाका आणि कागद ओला, त्या बिया काय होतील? ओल्या राहिल्यानंतर 2-3 दिवसामध्ये तुम्हाला त्यांना काय दिसतील? मोड म्हणजे स्प्राउट्स आलेले आपल्याला पाहायला मिळतात. Observe and note the changes in the seed in 2 or 3 days. After 2 or 3 days, we can see that the beans or the moth beans having sprout coming out. आपल्या 3-4 दिवसानंतर असे दिसून येते की त्या बियांना मोड आलेले आहे. म्हणजे या ठिकाणी मोड येतात म्हणजे नेमकं काय येतं हे आपण या ठिकाणी आकृतीमध्ये पाहू शकतो. या ठिकाणी एक फिगर दाखवलेली आहे, ज्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? तर एक प्लम्यूल दिसतंय, दुसरं काय आहे? रॅडिकल आहे, बरोबर आहे. प्लम्यूल म्हणजे अंकुर, तर रॅडिकल म्हणजे आदिमूळ म्हणतात त्यांना, कारण की सगळ्यात पहिल्यांदा ही मूळ आहे म्हणून त्याला म्हणतात रॅडिकल, आदिमूळ. द पार्ट दॅट ग्रो from inside the seed toward the soil is called radicle and the part that grow above the soil is called plumule. मग जो पार्ट काय होतो? जमिनीच्या खालच्या दिशेने वाढतो. the part that grow inside the seed toward the soil, सॉइलच्या दिशेने जो जातो त्याला काय म्हणतात? रॅडिकल म्हणतात. तर the part that grow अबाव द सॉईल, सॉईलच्या वर म्हणजे जमीन असेल तर जमीनच्या खाली हे असं असेल आणि याच्या वर काय आले असेल? हे प्लम्यूल म्हणजे त्याला म्हणतात अंकुर. या ठिकाणी 2 डेफिनेशन, एक झाली रेडिकल, दुसरी झाली प्लम्यूल.
या दोन्हीही तुम्ही लिहून काढा. आणि ज्यावेळेस आपण व्हिडिओ पाहतात त्यावेळेस वहीच ठेवा साईडला, म्हणजे तुम्हाला काय काय लिहायचं तेही तुम्हाला कळत जाईल. पहा, द रूट दॅट फॉर्म फ्रॉम द रॅडिकल. मग या रॅडिकलपासूनच काय तयार होतं, असं रूट तयार होतं. काय तयार होतं, हे असं रूट तयार होतं. लक्षात ठेवा. द रूट दॅट फॉर्म फ्रॉम द रॅडिकल ग्रो इन टू द ग्राउंड. मग ते काय होतं, हळूहळू खाली जमिनीमध्ये खोल जायला लागतं. कोण, रॅडिकलचं नंतर मोठ्या रूटमध्ये रूपांतर होतं. मग काय करतं रूट, द रूट थिक नियर द ग्राउंड. तर रूट हे काय असतं, ग्राउंडच्या जवळ थिक म्हणजे काय, इथं कसं हे जाड आहे, हे कसं आहे असं जाड आहे. आणि जसं जसं खाली जाईल तसं काय होतं, ते टॅपर म्हणजे काय, निमुळतं होत. पार्ट ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. आणि जो हा वनस्पतीचा भाग असतो जो जमिनीमध्ये खालच्या दिशेला काय होतो, वाढत जातो, त्याला रूट असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी रूटचं फंक्शन लक्षात आलं. एक फंक्शन इथं समजलेलं आहे, काय, सपोर्ट म्हणजे आधार देण्याचं काम करतं. एवढंच काम नाही करत, आणखीनही ते काम करतं, ते आपण एक एक करून पाहूया. रूट ऑफ सम प्लांट प्रोड्यूस सेकंडरी रूट. काही प्लांट्सला काय होतात, असे सेकंडरी रूट फुटतात. कोणते रूट फुटतात, सेकंडरी रूट फुटतात. दॅट ग्रो ऑब्लिकली अँड स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉईल. ते काय होतात, जमिनीमध्ये अशी तिरकस काय होतात, खूप खोलवर जातात. रूट सपोर्ट द प्लांट. दिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड टॅप रूट. मग हे असे जे रूट असतात ज्यांना सेकंडरी रूट असतात, हा जे काही पहिला रूट असतो त्याला प्रायमरी रूट म्हणतात, याला प्रायमरी रूट म्हणतात. त्याला जे काही दुसरे रूट्स फुटतात त्यांना म्हणतात सेकंडरी रूट. रूटवर तुम्हाला काही पार्ट दिसतात, त्यांच्याबद्दल आता आपण अभ्यास करूया आणखीन. पहा, रूट बियर हियर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टीप. दीज आर कॉल्ड रूट हियर. मग या ठिकाणी ह्या रूटवर आपल्याला काहीतरी असा केसासारखा असणारा भाग दिसतोय. काय दिसतो, असा आपल्याला काही केसासारखा भाग दिसतोय, आहेत का हे. तर हे केसासारख्या भागांना म्हणतात रूट हियर. काय म्हणतात, रूट हियर असे त्यांना म्हणतात. तर द रूट टीप इज डेलिकेट. मग रूटची ही जी काही टीप असते, ही जी टीप असते ती कशी असते, डेलिकेट म्हणजे नाजूक असते. द टीप, दिस इज द रिजन ऑफ ग्रोथ ऑफ द रूट. आणि या टीपमुळेच काय होत असते, रूटची ग्रोथ होत असते. लक्षात, ही झालं रूटचं टीप. द टीप इज कव्हर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रूट कॅप. मग त्याच्या भोवती काय असतं, असं एक कॅपसारखं स्ट्रक्चर असतं. कसं असतं, एक कॅपसारखं स्ट्रक्चर असतं. आणि या कॅपसारख्या स्ट्रक्चरला काय म्हणतात, रूट कॅप म्हणतात. काय म्हणतात त्याला, रूट कॅप. असं एक कॅपसारखं स्ट्रक्चर असतं, त्याला म्हणतात रूट कॅप. आलं लक्षात. तर द रूट कॅप प्रोटेक्ट रूट टीप फ्रॉम इंजुरीज. मग हे रूट कॅप काय करतं, रूटच्या टीपला इंजुरी होऊ देत नाही, काही मार लागू देत नाही. म्हणजे ते जमिनीमध्ये खूप खोलवर जरी गेलं तर त्या कॅपमुळं काय होतं, त्या रूटच्या टीपचं काय होतं, संरक्षण केलं जातं. काय केलं जातं, संरक्षण केलं जातं. या ठिकाणी आणखीन एक ट्रायडिश दिली आहे, मी तुम्हाला ती थोडक्यात सांगतो. काय करायचं आहे, एक भांड्यामध्ये पाणी घ्यायचं. या ठिकाणी तुम्हाला 2 दाखवलेत, अनियन वगैरे दिसत आहेत. या ठिकाणी एक अशी बरणी घ्यायची. या बरणीवर अशा प्रकारे हा अनियन बसन. या प्रकारे काय होईल, हा अनियन बसन. अशा आकाराची बरणी घ्यायची आणि त्या बरणीमध्ये काय होईल, पाणी टाकायचे आणि पाणी असं ठेवायचं की त्यामध्ये फक्त या अनियनची काय होतील, असे बेस जो रूटचा पार्ट आहे तो दिसेल किंवा बसेल. आता
काही दिवस थांबायचे, 8 दिवस थांबायचं. 8 दिवस थांबल्यानंतर काय दिसतं तुम्हाला, तर त्यातलं पाणी तर कमी झालेलं दिसतं, परंतु ऑनियनला काय दिसतील तुम्हाला, असे पात आल्यासारखे दिसेल, बरोबर आहे, लीव्ज निघतील त्याची. पुन्हा तुम्हाला खाली रूटसुद्धा वाढलेले दिसून येतील. आता या ठिकाणी जर पाहिलं तर थोडंसं वेगळंच दिसतं आपल्याला. काय दिसतं, अगोदरचं रूट जे पाहिलं ते टॅप होतं, बरोबर आहे, मात्र इथं तसं काही दिसत नाही. त्याला काय सेकंडरी प्रायमरी रूट आपल्याला पाहायला मिळत नाही. मग या ठिकाणी जे रूट आहेत ते कसे आहेत, थ्रेड लाईक असतात. कसे असतात, थ्रेड लाईक. द थ्रेड लाईक रूट आर कॉल्ड फायब्रस रूट. मग हे जे काही दोऱ्यासारखे धाग्यांसारखे असणारे जे मुळं असतात त्यांना काय म्हणतात, फायब्रस रूट असे म्हणतात, तंतुमय मूळ. थ्रेड लाईक फायबर लाईक रूट अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड फायब्रस रूट. आलं लक्षात. दस देअर आर 2 मेन टाईप्स ऑफ रूट. म्हणजे या ठिकाणी रूटचे किती टाईप आहेत, 2. पहिला टॅप रूट, ज्याला म्हणतात सोट मूळ. कोणचं मूळ, सोट मूळ, बरोबर आहे. तर दुसरं फायब्रस रूट, ज्यांना म्हणतात तंतुमय मूळ. डायकॉटिलेडनस प्लांट हॅव टॅप रूट. जे काय डायकॉटिलेडनस प्लांट असतात ज्यांना द्विबीजपत्री. द्विबीजपत्री म्हणजे काय, ज्यांचं बी फोडलं असतात, 2 तुकडे होतात त्यांचे. बीचे किती भाग होतात, 2 भाग होतात. जसं की शेंगदाणे 2 भाग होतात. पुन्हा ज्वारी, बाजरी, मका यांचे 2 भाग होत नाही. मग त्यांना काय म्हणतात, मोनोकॉटिलेडनस प्लांट, म्हणजे एक बीजपत्री. मग ज्यांचं टॅप रूट असतं, लक्षात ठेवा, ज्यांचं टॅप रूट असतं ते डायकॉटिलेडोनस असतात. कशा असतात, टॅप डाय. तर मोनोकॉटिलेडॉन्स कसे असतात, फायब्रस असतात. मोनोकॉटिलेडॉन फायब्रस, मोनोफायब्रस असं लक्षात ठेवा. मग या ठिकाणी मग रूटचे किती टाईप्स आहेत, 2 टाईप्स आहेत, फायब्रस आणि टॅप रूट आपल्याला पाहायला मिळतात. पहा या ठिकाणी आणखीन एक ट्रायदिश दिली आहे. सो द सीड ऑफ प्लांट लाईक मस्टर्ड, सॉर्गम इन ब्रॅकेट जोवार, मेज इन ब्रॅकेट कॉर्न, पी, कोरिएंडर एक्सेट्रा अँड in an earthen pot, cultivate the plant for 8 days. Once the plant grow 15 to 20 centimeter high, uproot them. मग काय करा, काही वनस्पतींच्या बिया घ्यायचे, जसं की मस्टर्ड, मोहरी, सॉर्गम, ज्वार ज्याला आपण ज्वारी म्हणतो, मेज, मका, पी, वाटाणा घेऊ कोरिएंडर, धने ज्याला आपण कोथिंबीर म्हणतो, बरोबर आहे, हे घ्यायची आहेत. आणि काय करायचं, एका मातीच्या भांड्यामध्ये काय करायचं आहे, त्यांना उगवायच्या त्यांच्या बिया. एक 8 दिवसपर्यंत उगवल्यानंतर काय करायचं आहे, त्यांना मातीमधून काढायचं. आणि मातीमधून काढल्यानंतर काय करायचं आहे, केअरफुली त्यांचे रूट्स ऑब्झर्व करायचे. पहा मग काय आहे, uproot them carefully while the soil is moist and put them gently in large conical flasks containing water. The soil will get washed off without any harm to the root. मग एक मातीमधून काढलेली जी काही रोप आहेत ती काढताना माती ओली असतानाच काढायची, म्हणजे जेणेकरून त्यांची मुळं तुटणार नाही. अलगद काढून घ्यायचे आणि एक पाण्यानं भरलेला जो काही कोनिकल फ्लास्क असेल त्या कोनिकल फ्लास्कमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला ते ठेवायचे आहेत. ह्या अशा आकाराचा जो असतो तो कोनिकल फ्लास्क असतो, त्याच्यामध्ये हे रोप आपल्याला असं ठेवायचं आहे. मग त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर त्याचे रूटचं काय करायचं, मग आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर त्यांच्या रूटचं ऑब्झर्वेशन करताना तुम्हाला दिसून येतं की त्याचे रूट टॅप आहेत का फायब्रस आहेत. आणि यावरून तुम्हाला समजतं की मग ते मोनोकॉट असेल का डायकॉट आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. ऑब्झर्व रूट केअरफुली टू सी विच प्लांट हॅव टॅप रूट अँड विच वन हॅव फायब्रस रूट. मग या ठिकाणी निरीक्षण करून ओळखायचं आहे की कोणतं टॅप रूट असेल आणि कोणतं फायब्रस रूट असेल. मग हा आहे तुमचा होमवर्क. मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की त्यापैकी नेमकं टॅप रूट कोणतं आहे आणि फायब्रस रूट कोणतं आहे. आता ही ऑब्झर्वेशनची गोष्ट आहे आणि तुम्ही किती चांगल्या प्रकारे ऑब्झर्वेशन करू शकतात
हे यावरून तुमचे उत्तर तुम्हाला सहजरित्या काढता येतील. तुमच्या ऑब्झर्वेशनवर हे अवलंबून आहे. प्लांट लाईक मेज, शुगर केन, सॉर्गम हॅव 2 टाईप्स ऑफ रूट. काही प्लांट्स असे आहेत की ज्यांना 2 प्रकारची मुळं असतात. काय असतात? 2 प्रकारची मुळं आपल्याला पाहायला मिळतात. कुणामध्ये? जसं की मेज म्हणजे मका, शुगर केन म्हणजे ऊस, सॉर्गम म्हणजे ज्वारी. यांना काय असतात? 2 प्रकारची मुळं असतात. तर कशी? सम रूट आर अंडरग्राउंड वेअर ॲज सम ग्रोन फ्रॉम द स्टेम जस्ट अबाव द सॉईल. मग काही रूट्स कशी असतात? अंडरग्राउंड असतात. ही जी रूट आहेत ही जमिनीखाली काही गेलेली असतात. काही रूट काय होतात? ती अशी खाली जमिनीखाली गेलेली असतात. अशा प्रकारे ही खाली जमिनीखाली गेलेली असतात. आणि जमिनीखाली जाऊन काय झालेले असतात? अशी वाढलेली असतात. तर आर कॉल्ड ॲडव्हान्टेशियस रूट. मग ती जी काय आपल्याला वरच्या बाजूला दिसतात जमिनीच्या, ती जी काय रूट आहे त्यांना म्हणतात ॲडव्हान्टेशियस म्हणजे आगंतुक मुळे. कारण की ते आधार देण्याचे काम करण्यासाठी असतात. ही फक्त काय करतात? जमिनीला वरच्या बाजूने वनस्पतींना, झाडांना काय करतात? रोपांना आधार देतात. Latter are called adventitious root. Beside the normal function like the absorption of water and minerals, anchoring and supporting of plant, roots perform some other function too. मग ही जी काय रूट्स असतात ही इतर रूट्सप्रमाणे सपोर्टिंगचंही काम करतात, वॉटर आणि मिनरल ॲब्सॉर्प्शनचंही काम करतात. म्हणजे सर्व प्रकारची कामं त्यांच्याद्वारे केले जातात. Roots show some modification to perform these additional functions. Some example of modified root. काही मुळांमध्ये काही रूपांतर झालेले असतात, काही बदल झालेले असतात. मग काही असे रूपांतर झालेले, बदल झालेल्या मुळांना काय म्हणतात? मॉडिफाईड रूट. मग मॉडिफाईड रूटचं एक्झाम्पल आहे एरियल रूट. हवाई मुळं असतात म्हणजे जमिनीमधून बाहेर उगून आलेले असतात. सिल्ट रूट, रनिंग रूट्स असतात, ब्रीदिंग रूट्स असतात. ब्रीदिंग रूटलाच म्हणतात न्यूमॅटोफोरस म्हणजे श्वसनमुळे. रनिंग रूट्स म्हणजे असे जमिनीवरूनच आपल्याला दिसतात, थोडेसे जमिनीच्या बाहेर निघाले असतात, मात्र असे आडवे जमिनीवरूनच काय झालेले असतात? लांबपर्यंत पसरलेले असतात. फोर्थ, नेक्स्ट ट्राय दिस पाहूया. टेक सम वॉटर इन अ स्मॉल ग्लास जार. एक ग्लास जार घ्यायची आहे आणि या ग्लास जारमध्ये काय करायचं आहे? पाणी घ्यायचं आहे. पुट अ प्लांटलेट. याच्यामध्ये हे प्लांटलेट काय करायचं आहे? असे ठेवायचं आहे. पुन्हा पुट अ प्लांटलेट इन इट सच अ वे दॅट इट्स रूट आर डीप इन द वॉटर. अशा प्रकारे ठेवायची, त्याची मूळ पूर्णपणे काय झाली पाहिजेत? पाण्यामध्येच असली पाहिजे. ॲड 5 ml ऑइल टू द वॉटर. त्या ऑइलवर पाण्यावर काय करायचं? थोडंसं 5 ml काय करायचं? ऑइल टाकायचं, जेणेकरून बाहेरून येणारी हवा आणि पाणी यांचा संपर्क येणार नाही, म्हणजे इव्हापोरेशनद्वारे पाणी उडून जाणार नाही. रेकॉर्ड द वॉटर लेवल ऑन द नेक्स्ट डे. मग आदल्या दिवशी जर पाणी टाकले ते पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी पाहायला मिळते. रेकॉर्ड द लेवल ऑन द नेक्स्ट डे. डिस्कस युअर ऑब्झर्वेशन इन द क्लास. मग आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे की या पाण्याची वॉटर लेवल दुसऱ्या दिवशी कमी का झाली. आणि जो कोणी उत्तर देईल त्याचं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नाव सांगेल. आणि त्यानं मला नाव देताना पूर्ण नाव आणि पत्ता पूर्ण सांगायचा. मी त्याचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नाव सांगेल. जो कोणी योग्य प्रकारे चांगलं उत्तर देईल तो कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर लिहून सांगा. तर नेक्स्ट पॉईंट पाहूया. यूज युअर ब्रेन पॉवर. चला, हेही तुमचे होमवर्क देतोय मी तुम्हाला. व्हॉट वूड हॅव हॅपन इफ प्लांट लाईक टॅमरिन, बनियान अँड मँगो हॅड फायब्रस रूट. जर टॅमरिन म्हणजे चिंच, बनियान म्हणजे वड, मँगो म्हणजे आंबा या झाडांना जर फायब्रस रूट असते तर नेमकं काय झालं असतं? याचे उत्तर योग्य प्रकारे कोण देईल ते पाहूया आपण. व्हॉट विल हॅपन इफ रूट टिप इज इंज्युअर्ड. काय होईल जर रूटच्या टिपला इंज्युअरी झाली तर? तुम्ही उत्तर सांगू शकताय.
विच टाईप ऑफ रूट डू द फिनोग्रीक म्हणजे मेथी, स्पिनॅच, पालक, अनियन प्लांट हॅव. मग यांना कोणत्या प्रकारचे रूट आहेत? हाही तुमचा काय आहे? HW. कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर सांगा. आता पाहूया डू यू नो. या ठिकाणी आता आपल्याला पाहायचे रूट. हे जे काही चित्र तुम्हाला दिसतंय, हे चित्र म्हणजे काय आहे? तर हे एक झाड आहे. हे एकच झाडाचं चित्र आहे, मात्र ते नेमकं कसं काय, इथं तर आपल्याला खूप सारे असल्यासारखे दिसत आहेत, त्याबद्दलच आपल्याला माहिती पाहायची आहे. पहा, रूट इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक अँड ब्रांचेस ऑफ द बनियन ट्री ग्रो टुवर्ड द सॉईल. बनियन ट्री म्हणजे वडाचे झाड. वडाच्या झाडामधून काय होतात? रूट्स निघतात. रूट्स म्हणजे आपण त्याला पारंब्या म्हणतो. या पारंब्या काय होतात? हळूहळू काय होतात? दिस रूट आर कॉल्ड प्रॉप रूट. मग त्यांना काय म्हणतात? प्रॉप रूट म्हणतात. जसं की हे समजा एखादं वडाचं झाड आहे. या वडाच्या झाडाला काय होतात? हळूहळू त्याचा आकार काय व्हायला लागतो? वाढायला लागतो. वाढायला लागला तर त्याला अशा पारंब्या सुद्धा यायला लागतात. काय यायला लागतात? अशा पारंब्या. त्याचा आकार आणखीन वाढला तर काय होतात? पारंब्या खाली वाढत जातात. आकार वाढत गेला की त्या पारंब्याची संख्या सुद्धा काय व्हायला लागते? वाढायला लागते. आणि या पारंब्या हळूहळू काय होतात? अशा जमिनीमध्ये जातात. आणि याचा परिणाम असा झाला आहे की या ठिकाणी हे असं मोठं झाड तयार झालेलं आहे. आणि त्या झाडाच्या पारंब्या अशा खूप साऱ्या कुठपर्यंत गेलेल्या आहेत? अशा जमिनीमध्ये पोहोचलेल्या आहेत. आणि कित्येक एकरमध्ये हे झाड, एकच झाड पसरलेलं आहे. व्हॉट वुड बी द यूज ऑफ दिस प्रॉप रूट. या प्रॉप रूटचा उपयोग काय असतो? द यूज ऑफ प्रॉप रूट इन द बिगिनिंग द बनियन ट्री हॅव व्हेरी फ्यू प्रॉप रूट. मग सुरुवातीला या बनियन ट्रीजला काय असतात? खूपच कमी प्रॉप रूट असतात, थोडे निघलेले असतात. बट लेटर ऑन द नंबर इन्क्रीजेस सो मच दॅट इट ॲपियर लाईक अ स्मॉल फॉरेस्ट. नंतर मात्र त्यामध्ये वाढ एवढी होते की एवढ्या मोठ्या प्रमाणात येतात की एक ते झाड नसून एक छोटंसं जंगल निर्माण झाल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं. इन कोलकाता अ 250-year-old banyan tree in Indian Botanical Garden covered a very large area. मग कलकत्त्यामध्ये बॉटनिकल गार्डन आहे. बॉटनिकल गार्डन म्हणजे काय? वनस्पतीशास्त्र उद्यान आहे. म्हणजे वनस्पतींचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. त्या ठिकाणी एक 250 वर्ष जुनं असं एक बनियन ट्री आहे. आणि त्यानं काही एकरचा काय केलेला आहे? भाग व्यापलेला आहे. इट इज सपोर्टेड बाय थाउजंड्स ऑफ प्रॉप रूट. याला हजारो पारंब्या आलेल्या आहेत. दिसत आहेत नाही तर तुम्हाला चित्रामध्ये. इन सच इज देअर एनी सच टाईप ऑफ ट्री इन युअर नेबरहूड. मग असं एखादं मोठं वडाचं तुमच्याकडे झाड आहे का? जर असेल तर तुम्ही मला तुमच्या गावाचं नाव, या ठिकाणी ते झाड आहे त्या ठिकाणचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेणेकरून आपल्या पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माहीत होईल की असे कोठे झाड उपलब्ध आहेत, जेणेकरून लोक त्यांना पाहूही शकतील. चला, तर अशा प्रकारे आपण रूट्सबद्दलची माहिती पाहिलेली आहे. तर जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये काय करा? शेअर करा. आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.